आज आमच्या घरी ना मस्त चायनीज फूडचा बेत होता. घरी येताना सर्व सामान मी घेऊन आली होती आणि थंडीच्या दिवसात ना खूप भूक लागते आणि मी घरी येत नाही तोपर्यंत आमच्या मॅडम लगेच बाहेर जायला तयार. तिला फक्त चान्स पाहिजे. गोड बोलून बोलून मी तिला घरात आणलं, पण मी शेअर तर ती सव्वा शेअर. मला म्हणते कार्टून लाव तरच घरात थांबेल, तर मग बाहेर जाईल. म्हटलं वा मॅडम, चायनीज फूडमध्ये मी आज बनवणार होती नूडल्स आणि मंचाव सूप. मला असं नवीन नवीन काही ना काही बनवायला आवडतं. ते रोज भाजी चपाती नका सांगू तुम्ही मला. नूडल्ससाठी पहिले नूडल्स वगैरे शिजवून घेतले, नंतर मस्त भाज्या कापून घेतल्या आणि सूपसाठी सूपमध्ये ते वरून फ्राय नूडल्स टाकतात ना, ते पण मी घरीच बनवलं होतं. रेसिपी या व्हिडिओमध्ये मी नाही दाखवली बिकॉज खूप सोपी आहे. त्यामुळे हे सगळं बनवायला खूप छान वाटतं, पण झाल्यानंतर किचनचा पसारा नको वाटतं. सगळ्या भाज्यांना फोडणी दिली, त्यानंतर सॉस वगैरे शेजवान वगैरे चटणी वगैरे टाकली आणि तितक्यात आला होता भाऊ. हे सगळं बघून तो खुश. माझ्याशी गप्पा करता करता मला रेसिपी विचारत होता, कसं बनवायचं काय बनवायचं मला बी सांग. त्याला म्हणतं भाऊ तू काय बनवावं नाही आणि मला विचारायचं काय भुसा पाडू नको, बट आणि मस्त खावाना काम कर बस. आणि आमची विहा नूडल्स बघून एकदम खुश. तिच्या तोंडाला पहिले पाणी सुटलं. एरवी जर तिला काही तिखट दिलं तर ती नको बोलते, मम्मा नको तिखट आहे, आणि इतके तिखट नूडल्स ती खाऊन गेली. म्हटलं वाह चटोरी जीभ, नुसतं चिकन खायला पाहिजे बस. लास्ट टाइम नूडल्स मी कोरोनामध्ये बनवले होते, त्यानंतर एखाद्या वेळेस बनवले असेल, नंतर काही बनवलेच नाही. आता बनवले आणि कोरोनामध्ये तर सगळे मास्टर शेफच झाले होते नाहीतरी. आणि दिसायला जितके छान दिसतात टेस्ट पण एक नंबर होती.